हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरची MCQ सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजचे MCQ पाहिलेले आहेत. आता आपण स्टार्ट करणार आहे आपला नेक्स्ट टॉपिक, जो असणार आहे सॅनिटरी मॅनेजमेंट मधला रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर. ठीक आहे, त्याआधी तुम्हाला एक माहिती सांगायची आहे. आपली सॅनिटरी इन्स्पेक्टरची बॅच जी आहे ती सुरू झाली आहे. तुम्हाला जर याबद्दल काही माहिती हवी असेल तर खाली मी तुम्हाला नंबर दिलाय, त्या नंबरवरती कॉल करा आणि माहिती मिळवून घ्या. ठीक आहे. आजचा MCQ स्टार्ट करूया आपण. पहिला MCQ आहे, व्हॉट इज मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॅनिटेशन मॅनेजमेंट. सॅनिटेशन मॅनेजमेंटचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन ए, इन्क्रीजिंग ट्रॅफिक. ऑप्शन बी, प्रिव्हेंटिंग डिसीज अँड मेंटेनिंग क्लीनलीनेस. ऑप्शन सी, बिल्डिंग रोड्स. ऑप्शन डी, सेलिंग मेडिसिन. काय असणार आहे? इझी लेवलची MCQ आहेत. ठीक आहे. येस, ऑप्शन बी इज करेक्ट, प्रिव्हेंटिंग डिसीज अँड मेंटेनिंग क्लीनलीनेस. ठीक आहे, डिसीजला प्रिव्हेंट करणं आणि स्वच्छतेचं मेंटेन करणं. ठीक आहे, हे कोणाचं काम आहे? सॅनिटेशन मॅनेजमेंटचं काम आहे. ठीक आहे. नेक्स्ट MCQ पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन सॅनिटेशन मॅनेजमेंट. खालीलपैकी कोणता घटक स्वच्छता व्यवस्थापनात समाविष्ट होतो? ऑप्शन ए, वेस्ट कलेक्शन. ऑप्शन बी, सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट. ऑप्शन सी, ड्रेनेज मेंटेनन्स. अँड ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. काय असणार आहे सॅनिटेशन मॅनेजमेंट मध्ये? कुठले यापैकी, या ऑप्शन पैकी कुठलं ऑप्शन असणार आहे? येस, ऑप्शन डी. वरी दिलेले सगळे ऑप्शन काय आहेत त्यामध्ये येतात. सॅनिटेशन मॅनेजमेंट इन्क्लूड्स वेस्ट कलेक्शन, डिस्पोजल अँड ड्रेनेज मेंटेनन्स. या तिन्ही गोष्टी सॅनिटेशन मॅनेजमेंट मध्ये येतात. ठीक आहे. स्वच्छता निरीक्षक जो आहे तो याच गोष्टी पाहतो की सगळं काही व्यवस्थित आहे का, जो काही वेस्ट आहे तो क्लीन झालाय का, ड्रेनेज च्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का, या सगळ्याचे मेंटेनन्स कोण करतं? सॅनिटेशन मॅनेजमेंट करत असते. ओके, पुढचा MCQ पाहूया. Who is main responsible for supervising sanitation work in the municipal area. नगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेच्या कामावरती देखरेख करण्याची मुख्य जबाबदारी कोणाची असते? स्वच्छतेच्या कामावर म्हणजे कोण असणार आहे? स्वच्छता निरीक्षक. बरोबर आहे, ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट MCQ पाहू. इम्प्रॉपर वेस्ट डिस्पोजल मेनली कॉज. कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट मुख्यतः कशास कारणीभूत ठरते? ऑप्शन ए, डिसीज स्प्रेड. ऑप्शन बी, बेटर हेल्थ. ऑप्शन सी, इन्क्रीज्ड इन्कम. ऑप्शन डी, बेटर रोड्स. काय असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट, डिसीज स्प्रेड. इम्प्रॉपर वेस्ट डिस्पोजल अट्रॅक्ट काय करतात? फ्लाईज करतात. ठीक आहे, रोडंट्स, आणि त्यामुळे काय होतं? अनहायजेनिक कंडिशन होते. ओके, त्यामुळे डिसीज जे आहे ते स्प्रेड होणार आहेत. पुढचा MCQ पाहूया. विच कलर बिन इज कॉमनली यूज्ड फॉर वेट वेस्ट. ओल्या कचऱ्यासाठी कुठल्या कलरची डस्टबिन यूज केली जाते? ब्लू. ऑप्शन बी ग्रीन. ऑप्शन सी रेड आणि ऑप्शन डी ब्लॅक. कुठली असणार आहे? ओल्या कचऱ्यासाठी कुठली केली जाते? Yes, option B, green. Green beans are generally used for biodegradable or wet waste. जे काही वेट वेस्ट असतं ना ते बायोडिग्रेडेबल असतं आणि ते कशामध्ये कलेक्ट केलं जातं? ग्रीन बीन्स मध्ये केलं जातं. ओके, पुढचं MCQ पाहूया. सिग्रिगेशन ऑफ वेस्ट शुड बी डन. कचऱ्याचे वर्गीकरण कधी करावे? ऑप्शन ए, ॲट अ सोर्स. ऑप्शन बी, इन द रिव्हर. ऑप्शन सी, ऑन द रोड. ऑप्शन डी, आफ्टर बर्निंग. रिव्हर मध्ये करणार का? नाही, म्हणजे ऑप्शन बी असेल का? नसणार. ऑन द रोड करणार का? आफ्टर बर्निंग करणार का? काय असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट, ॲट अ सोर्स. जिथं सोर्स आहे तिथंच केलं जातं. वेस्ट शुड बी सेपरेटेड वेअर इट इज जनरेटेड फॉर प्रॉपर डिस्पोजल. जिथं जनरेट केलेलं आहे, ठीक आहे, तिथंच त्याचं काय केलं पाहिजे? आपण वर्गीकरण केलं पाहिजे. नेक्स्ट MCQ पाहूया. अ सॅनिटरी इन्स्पेक्टर शुड रेग्युलरली इन्स्पेक्ट. स्वच्छता निरीक्षकाने नियमितपणे कोणती तपासणी करावी? मार्केट्स अँड पब्लिक प्लेसेस. ऑप्शन बी, ड्रेनेज सिस्टीम्स. ऑप्शन सी, वेस्ट कलेक्शन पॉइंट्स. अँड ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. काय काम असणार आहे स्वच्छता निरीक्षकाचं? काय करणार तो? मार्केट्स अँड पब्लिक प्लेसेस पण चेक करणार, ड्रेनेज सिस्टीम्स पण चेक करणार आणि ऑप्शन सी पण वेस्ट कलेक्शन पॉइंट्स पण तो काय करणार आहे? चेक करणार आहे. म्हणजे काय आहे? ऑप्शन डी इज करेक्ट, ऑल ऑफ द अबव. दीज आर की एरियाज दॅट अफेक्ट पब्लिक सॅनिटेशन. ठीक आहे,
हे जे एरियाज आहेत ते अफेक्ट करतात पब्लिकच्या सॅनिटेशनला. ओके, पुढचा एमसीक्यू पाहूया. स्टॅग्नंट वॉटर इज डेंजरस बिकॉज इट हेल्प्स ब्रीड. साचलेले पाणी धोकादायक का असते? ठीक आहे, का असणार आहे स्टॅग्नंट वॉटर? त्यामुळे डिसीज स्प्रेड होतात. आणि ते डिसीज स्प्रेड कोण करतं? ऑप्शन ए मॉस्किटो असणार, फ्लावर्स असणार, मिल्क का ऑक्सिजन? काय असणार आहे? खूप इझी एमसीक्यू आहे. काय असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट, मॉस्किटोज. मॉस्किटोज ब्रीड इन स्टॅग्नंट वॉटर, स्प्रेड डिसीजेस. ठीक आहे, कंटॅमिनेटेड वॉटर आणि कंटॅमिनेटेड फूडमुळे जे डिसीज स्प्रेड होतात. पुढचा एमसीक्यू पाहूया. विच डिसीज कॉमनली स्प्रेड ड्यू टू पुअर सॅनिटेशन. पुअर सॅनिटेशनमुळे कोणता डिसीज आहे जो स्प्रेड होतो? कुठला असणार आहे? कॉलरा असेल, डायबिटीज, फ्रॅक्चर का एनिमिया? येस, ऑप्शन ए इज करेक्ट, कॉलरा. कॉलरा जो आहे तो स्प्रेड होतो कंटॅमिनेटेड वॉटर आणि पुअर सॅनिटेशनने. नेक्स्ट एमसीक्यू पाहूया. वन इम्पॉर्टंट ड्युटी ऑफ अ सॅनिटरी इन्स्पेक्टर इज टू क्रिएट. स्वच्छता निरीक्षकाची एक महत्वाचे कर्तव्य म्हणजे काय? ऑप्शन ए पब्लिक अवेअरनेस अबाउट क्लीनलीनेस, सिनेमा तिकीट्स, ऑप्शन सी स्कूल एक्झाम्स, ऑप्शन डी टॅक्स कलेक्शन. काय असणार आहे? येस, पब्लिक अवेअरनेस. ऑप्शन ए इज करेक्ट, पब्लिक अवेअरनेस अबाउट क्लीनलीनेस. अवेअरनेस हेल्प्स द पीपल फॉलो सॅनिटेशन प्रॅक्टिसेस. ठीक आहे, त्यामुळे काय होतं? अवेअरनेसमुळे, जनजागृतीमुळे काय होतं? लोकांना स्वच्छतेची जे काही सवयी आहेत त्या लागायला सुरू होतात. ठीक आहे, पुढे पाहू. ओपन डिफिकेशन मेनली अफेक्ट्स. ऑप्शन ए पब्लिक हेल्थ, ऑप्शन बी रोड विड्थ, ऑप्शन सी इलेक्ट्रिसिटी सप्लाय, ऑप्शन डी व्हेकल स्पीड. काय असणार आहे? ओपन डिफिकेशन मेनली अफेक्ट कुठे इफेक्ट करतो? येस, पब्लिक हेल्थ वरती. ऑप्शन ए इज करेक्ट. ओपन डिफिकेशन स्प्रेड इन्फेक्शन्स अँड कंटॅमिनेट्स द इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटला काय करतं? कंटॅमिनेट करतं. ठीक आहे, पुढचा एमसीक्यू पाहूया. क्लिनिंग ऑफ ड्रेन्स इज नेसेसरी टू प्रिव्हेंट. कशासाठी गरजेचं असणार आहे? जे ड्रेन्स आहेत त्यांना क्लीन करणं का गरजेचं असेल? ऑप्शन ए वॉटर स्टॅग्नेशन अँड फोल स्मेल, ऑप्शन बी रेनफॉल, ऑप्शन सी सनलाइट, ऑप्शन डी ट्रॅफिक. काय असेल? येस, ऑप्शन ए इज करेक्ट, वॉटर स्टॅग्नेशन अँड फोल स्मेल. काय होतं? क्लीन ड्रेन्स राहिल्यावर काय होतं? तो जो फ्लो आहे प्रॉपर फ्लो पण असतो आणि मॉस्किटोची ब्रीडिंग पण काय होते? रिड्यूस होऊन जाते. ठीक आहे, पुढे पाहू. विच वेस्ट कॅन बी कन्वर्टेड इनटू कंपोस्ट. कोणत्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करता येतं? ऑप्शन ए प्लास्टिक वेस्ट, ऑप्शन बी वेट बायोडिग्रेडेबल वेस्ट, ऑप्शन सी ग्लास, ऑप्शन डी मेटल. काय असणार आहे? करेक्ट ऑप्शन काय असेल? प्लास्टिक वेस्ट का वेट बायोडिग्रेडेबल वेस्ट असणार आहे? ग्लास नसेल, मेटल नसेल. येस, ऑप्शन बी इज करेक्ट, वेट बायोडिग्रेडेबल वेस्ट जो आहे, जो किचन मधला जो बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे ना, तो कंपोस्ट केला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा एमसीक्यू पाहूया. अ सॅनिटरी इन्स्पेक्टर शुड मेंटेन रेकॉर्ड ऑफ. कशाचा रेकॉर्ड मेंटेन करायला हवा सॅनिटरी इन्स्पेक्टरने? ऑप्शन ए सॅनिटेशन इन्स्पेक्शन, ऑप्शन बी कंप्लेंट्स, ऑप्शन सी ऍक्शन टेकन, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. काय असणार आहे? सॅनिटेशन इन्स्पेक्शनचा पण रेकॉर्ड त्याला मेंटेन करावा लागतो, कंप्लेंट्सचा पण, आणि काय ऍक्शन घेतली त्या गोष्टीचा पण रेकॉर्ड त्याला काय करावा लागतो? मेंटेन करावा लागतो. म्हणजे काय उत्तर असेल? ऑप्शन डी इज करेक्ट, ऑल ऑफ द अबोव. प्रॉपर रेकॉर्ड, हेल्प इन मॉनिटरिंग. जो रेकॉर्ड असतो ना, तो जर प्रॉपर असेल तर तो मॉनिटरिंगला पण आणि अकाउंटेबिलिटीला पण काय करतो? हेल्प करतो. ओके, पुढे पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज पब्लिक सॅनिटेशन फॅसिलिटी. खालीलपैकी कोणती सार्वजनिक स्वच्छता सुविधा आहे? ऑप्शन ए पब्लिक टॉयलेट, ऑप्शन बी सिनेमा हॉल, ऑप्शन सी प्लेग्राउंड, ऑप्शन डी लायब्ररी. काय असणार आहे? येस, ऑप्शन ए पब्लिक टॉयलेट आर अन इसेन्शियल पार्ट ऑफ सॅनिटेशन इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, सार्वजनिक शौचालय जे आहे ते स्वच्छता व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहेत. ओके, पुढे पाहू. सॅनिटरी इन्स्पेक्टर हेल्प्स इन कंट्रोलिंग. स्वच्छता निरीक्षक कोणत्या गोष्टीच्या नियंत्रणात मदत करतात? ऑप्शन ए वेक्टर बॉर्न डिसीज, ऑप्शन बी मोबाईल रिचार्ज, ऑप्शन सी रोड टॅक्स, ऑप्शन डी क्रॉप प्रोडक्शन. काय असेल? येस, जे काही वेक्टर बॉर्न डिसीज आहेत त्यांना, ओके, दे हेल्प प्रिव्हेंट डिसीज स्प्रेड बाय मॉस्किटोज, फ्लाईज एक्सेट्रा. जे काही डिसीज स्प्रेड होतात मॉस्किटोज, फ्लाईज थ्रू, त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी हेल्प करतात. ओके, पुढे पाहू.
हाऊस टू हाऊस वेस्ट कलेक्शन इज इम्पॉर्टंट बिकॉज घराघरातून कचरा संकलन महत्वाचे का आहे? कशासाठी असणार आहे हाऊस टू हाऊस वेस्ट मॅनेजमेंट कलेक्शन? ऑप्शन ए रिड्यूस लिटरिंग, ऑप्शन बी इन्क्रीजेस ओपन डम्पिंग, ऑप्शन सी ब्लॉक्स ड्रेन, ऑप्शन डी स्प्रेड इन्फेक्शन. काय असेल, का महत्वाचं आहे, काय होतं यामुळे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट, रिड्युसेस लिटरिंग. डोअर टू डोअर कलेक्शन कीप्स स्ट्रीटची, जर डोअर टू डोअर कलेक्शन केलं तर जे काही रस्ते आहेत ते काय असतील, त्यावरती कचरा असणार का? असणार नाही. त्यावरचा कचरा कमी होईल आणि जे काही सराउंडिंग आहे ती काय असेल, क्लीन असेल. ओके, पुढे पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ड्राय वेस्ट? खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला ड्राय वेस्ट आहे? ठीक आहे, आपल्याला माहिती आहे वेस्टचे दोन प्रकार आहेत, एक वेट वेस्ट, एक ड्राय वेस्ट. ठीक आहे, बायोडिग्रेडेबल वेस्ट असतं, जे वेट वेस्ट असतं. आता इथं खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला वेस्ट आहे जो ड्राय वेस्ट आहे? ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, सुका कचरा म्हणतो. ऑप्शन ए व्हेजिटेबल पील्स, ऑप्शन बी फूड लेफ्ट ओव्हर्स, ऑप्शन सी पेपर अँड प्लास्टिक, अँड ऑप्शन डी फ्रूट वेस्ट. काय असणार आहे? व्हेजिटेबल पील्स हा किचन मधला आहे, ठीक आहे, फूड पण किचन मधलेच आहे, फ्रुट्स पण. ठीक आहे, किचन मध्ये जो वेस्ट असतो तो बायोडिग्रेडेबल वेस्ट असतो, तो येतो वेट वेस्ट मध्ये. ओके, म्हणजे काय करेक्ट ऑप्शन आहे? ऑप्शन सी इज करेक्ट, पेपर अँड प्लास्टिक, जो कॉमनली क्लासिफाईड ॲज अ ड्राय वेस्ट म्हणून क्लासिफाय केला जातो. पुढे पाहू. वन ऑफ द की ड्युटीज ऑफ सॅनिटरी इन्स्पेक्टर ड्युरिंग डिसीज आउटब्रेक्स इज. रोगराईच्या उद्रेकाच्या वेळी स्वच्छता निरीक्षकाचा एक महत्वाचे कर्तव्य कोणते? ऑप्शन ए इमिडिएट फील्ड इन्स्पेक्शन, ऑप्शन बी कंडक्टिंग वेडिंग सेरेमनीज, ऑप्शन सी सेलिंग फूड, ऑप्शन डी टीचिंग मॅथमॅटिक्स. काय असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट. काय करावं लागेल? क्विक इन्स्पेक्शन करावं लागेल. ठीक आहे, कुठला डिसीज झालाय त्याला आयडेंटिफाय करणं, त्यावरती आपण काय कंट्रोल करू शकतो, कंट्रोल द सोर्सेस ऑफ रिस्क, या सगळ्या गोष्टी असणार आहेत यामध्ये. ओके, पुढे पाहू. व्हॉट इज पर्पज ऑफ डिसइन्फेक्शन इन सॅनिटेशन? स्वच्छता व्यवस्थापनात निर्जंतुकीकरणाचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए टू किल हार्मफुल जर्म्स, ऑप्शन बी टू इन्क्रीज डस्ट, ऑप्शन सी टू स्टोअर वेस्ट, ऑप्शन डी टू कलर वॉल्स. काय असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट, टू किल हार्मफुल जर्म्स. डिसइन्फेक्शन डिस्ट्रॉयज डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. डिसइन्फेक्शन मुळे काय होतं, जे काही डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय होणार आहेत? डिस्ट्रॉय होणार आहेत. ओके, पुढे पाहूया. ओव्हरफ्लोईंग गार्बेज बिन्स इंडिकेट्स. ठीक आहे, ज्या गार्बेज मध्ये ओव्हरफ्लो होते ते बिन्स काय इंडिकेट करतात? ऑप्शन ए गुड सॅनिटेशन सिस्टीम करणार आहेत का पुअर वेस्ट मॅनेजमेंट, ऑप्शन सी हाय रेनफॉल का ऑप्शन डी गुड ड्रेनेज. काय करणार, काय इंडिकेट करणार ज्यामध्ये काय होते, ओव्हरफ्लो होतोय गार्बेजचा? येस, ऑप्शन बी इज करेक्ट, पुअर वेस्ट मॅनेजमेंट. ओव्हरफ्लोईंग बिन्स होत आहेत म्हणजे तिथे काय आहे, इम्प्रॉपर कलेक्शन आहे. ठीक आहे, डिस्पोजल आहे, त्यामुळं काय येणार आहे? ऑप्शन बी करेक्ट येणार. पुढे पाहू. विच डिपार्टमेंट डज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर युजली वर्क अंडर द लोकल बॉडीज? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छता निरीक्षक सामान्यतः कोणत्या विभागाअंतर्गत काम करतो? सॅनिटरी इन्स्पेक्टर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये असणार आहे? पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये, बरोबर आहे. फॉरेस्टमध्ये असेल का? नाही. रेल्वे डिपार्टमेंटमध्ये असणार का? नाही. डिफेन्समध्ये असेल का? नाही. म्हणजे काय असेल? ऑप्शन ए इज करेक्ट, सॅनिटेशन और पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट. पुढे पाहूया. विच इज बेस्ट मेथड टू कंट्रोल मॉस्किटो ब्रीडिंग? मॉस्किटोची ब्रीडिंग जर आपल्याला काय करायची आहे, कंट्रोल करायची आहे, नियंत्रित ठेवायची आहे, तर खालची कुठली चांगली पद्धत आहे? ऑप्शन ए अलाउ स्टॅग्नंट वॉटर, ऑप्शन बी क्लीन सराउंडिंग अँड रिमूव्ह स्टॅग्नंट वॉटर, ऑप्शन सी स्टोअर वेस्ट ओपनली, ऑप्शन डी ब्लॉक्स ड्रेनेज. काय असणार आहे? येस, ऑप्शन बी इज करेक्ट, क्लीन सराउंडिंग अँड रिमूव्ह स्टॅग्नंट वॉटर. मॉस्किटो ब्रीड्स इन डर्टी सराउंडिंग अँड स्टॅग्नंट वॉटर. मॉस्किटोची ब्रीड काय होते, जास्त वाढते. ठीक आहे, जे डर्टी सराउंडिंग असेल, स्टॅग्नंट वॉटर जर असेल तर तिथं जास्त प्रमाणामध्ये वाढते. पुढे पाहू. विच ऍक्टिव्हिटी इज रिलेटेड टू सॅनिटेशन मॅनेजमेंट? खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठली ऍक्टिव्हिटी आहे जे सॅनिटेशन मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे? ऑप्शन ए स्ट्रीट स्वीपिंग, ऑप्शन बी वेस्ट ट्रान्सपोर्ट, ऑप्शन सी ड्रेन क्लिनिंग, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. काय असणार आहे? कुठली ऍक्टिव्हिटी असेल जी सॅनिटेशन मॅनेजमेंटशी रिलेटेड असणार आहे?
ऑप्शन ए पण असणार आहे, ऑप्शन बी पण आणि ऑप्शन सी पण. बरोबर आहे. ऑल दीज ऍक्टिव्हिटीज आर द पार्ट ऑफ सॅनिटेशन मॅनेजमेंट. लास्ट एमसीक्यू पाहूया. सॅनिटरी इन्स्पेक्टर शुड चेक वेदर पब्लिक टॉयलेट्स आर. सॅनिटरी इन्स्पेक्टरनं चेक केलं पाहिजे पब्लिक टॉयलेट्स. ऑप्शन ए क्लीन अँड फंक्शनल आहेत का, ऑप्शन बी ऑलवेज लॉक्ड आहेत का, ऑप्शन सी यूज ॲज अ स्टोअर रूम का, ऑप्शन डी पेंटेड ओनली. काय असणार आहे? येस, ऑप्शन ए इज करेक्ट. क्लीन आणि फंक्शनल आहेत का हे चेक करण्याचं काम कोणाचं असतं? सॅनिटरी इन्स्पेक्टरचं असतं. ओके. जे काही पब्लिक टॉयलेट्स आहेत ते काय असले पाहिजे? दे मस्ट बी क्लीन आणि युजेबल अँड हायजीन असले पाहिजे. ओके, ठीक आहे. बाकीचे एमसीक्यू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि बॅचबद्दल जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.